घटना आहे अमोल आणि कविताची. 29 वर्षांचा अमोल जाधव साध्या शेतकरी कुटुंबामध्ये वाढलेला, पण मनाने खूप जास्त प्रामाणिक आणि कष्टाळू मुलगा. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्याने 2 वर्षांपूर्वी पुण्याला नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. 2-3 वर्ष कष्ट करतो, पैसे साठवतो आणि मग कायमचा गावामध्ये परत येतो, असं त्याने आपल्या आईला आणि पत्नी कविताला सांगितलेलं होतं. त्याच्या डोळ्यामध्ये स्वप्न होती आणि मनामध्ये जबाबदारी घेऊन त्याने गाव सोडलं. 5 जानेवारी 2026 सकाळची वेळ होती. कोणालाही न सांगता अमोल अचानकच घरी परतला. 2 वर्षांनी घराच्या उंबरठ्यावरती पाऊल ठेवताना त्याचं हृदय मात्र जोरजोरात धडधडत होतं. आईला आश्चर्याचा धक्का द्यायचा आणि पत्नीला घट्ट मिठी मारायची आणि पुन्हा एकदा आपला संसार नव्याने सुरू करायचा, असं काही सगळं त्याच्या मनामध्ये होतं. घरामध्ये शिरताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, पण जेव्हा त्याने आपल्या पत्नी कविताकडे पाहिलं तेव्हा काहीतरी वेगळं त्याला जाणवलं. तिच्या चेहऱ्यावरती कृत्रिम हसू होतं आणि तिचं पोट स्पष्टपणे वाढलेलं दिसत होतं. ती 6 महिन्यांची गर्भवती होते. क्षणातच अमोलच्या डोक्यामध्ये हजारो प्रश्नांनी धुमाकूळ घातला. मी तर 2 वर्ष घराबाहेर होतो, मग हे बाळ कोणाचं? त्यानंतर त्याने संतापूनच कविताला विचारलं. कविता मात्र शांतपणे त्याला म्हणाली, तू माझ्या स्वप्नात यायचास आणि हे बाळ तुझंच आहे. ही गोष्ट अमोलला पटणं अशक्य होतं. आता त्याच्या मनामध्ये संशयाचं वादळ उठलं. मित्रांनो, ऑक्टोबर 2021 मध्ये अमोल आणि कविता यांचं लग्न झालं होतं. कविता दिसायला सुंदर होती, बोलण्यात गोड होती, पण तिच्या भूतकाळाबद्दल गावामध्ये सगळीकडे कुजबूज होती. तिच्या वडिलांना माहीत होतं की काही चुकीच्या संबंधांमुळे घरची बदनामी होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच त्यांनी अमोलसारख्या एका विश्वासू मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. अमोल लहानपणापासूनच कवितावरती प्रेम करत होता आणि त्यामुळे त्यांनी काहीही विचार न करता तिला होकार दिला. लग्नानंतरचे काही महिने दोघांनी अगदी आनंदामध्ये घालवले, पण संसारासाठी पैसा हवा होता आणि त्यामुळे अमोलला पुण्याला जावं लागलं. पुण्यामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला ते दोघंजण रोज व्हिडिओ कॉलवरती एकमेकांशी बोलायचे. अमोलने कविताला अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला होता. हळूहळू कविता सोशल मीडियावरती सक्रिय झाली. तिचे फोटो आणि रील्स व्हायरल होऊ लागले आणि त्यानंतर अनेक अनोळखी लोकांचे मेसेजेस तिला येऊ लागले. अमोलला थोडीशी अस्वस्थता वाटायची, पण तो म्हणायचा तिनं मनोरंजनासाठी केलं असेल आणि तिच्यावरची विश्वास ठेवायचा. काही महिन्यानंतर कविताने तक्रारी सुरू केल्या. घरातली कामं, बाजार, रेशन सगळं काही मला एकटीला अजिबात जमत नाही आणि तुझी आई नेहमी आजारी असते. अमोलने आपला जिवलग मित्र रोहित पाटीलला तिची मदत करण्यासाठी म्हणून सांगितलं. रोहित हा लहानपणापासूनचा अमोलचा मित्र, पूर्णपणे विश्वासाचा, आणि त्यानंतर हळूहळू रोहित घरामध्ये येऊ लागला. सुरुवातीला फक्त एक मदत म्हणून, नंतर गप्पा आणि मग त्या गप्पामधून एकटेपणात वाढणारी जवळीक. कविता एकटी होती आणि अमोल देखील दूर होता आणि रोहित मात्र नेहमी जवळ असायचा. कविताच्या मनामध्ये आकर्षण निर्माण झालं आणि रोहित देखील तिच्या सौंदर्याला भुलला. त्या दोघांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या आणि हळूहळू त्यांचे शारीरिक संबंध नात्यामध्ये बदलले. काही महिन्यांनी कविता गर्भवती झाली. तिला खात्री होती अमोल तर दूर आहे आणि हे सत्य कधी ना कधी उघड होणार. तिच्या मनामध्ये एक धोकादायक असा विचार रुजला. अमोल आपल्याला आडवा तर येणार नाही ना, असं तिला वाटलं. आणि अमोल अचानकच घरी परतल्यानंतर सगळं काही उघड झालं. त्याने रोहितला जाऊन जाब विचारला. त्यानंतर त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. अमोलने संतापातच त्याला धमकी दिली आणि त्यानंतर गावामध्ये सगळीकडे चर्चा सुरू झाली. रोहितचा अपमान झालेला होता आणि कविताला देखील भीती वाटत होती की आपलं सगळं काही आता उघड होईल. 19 जानेवारी 2026 रोहितने अमोलला फोन केला. आपण दोघं मित्र आहोत, आपण भांडण मिटवून घेऊ. आणि त्यानंतर गावाबाहेर उसाच्या शेतामध्ये बोलवण्यात आलं. अमोल देखील गेला. त्याला वाटलं आपली मैत्री वाचवावी. रोहितने त्याला दारू पाजली आणि स्वतः कमी प्यायला. कविता अगोदरच तिथे जाऊन लपून बसलेली होती. अमोल नशेमध्ये बेशुद्ध होताच कविताने लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावरती वार केला आणि त्यामध्ये रोहितने देखील त्याला साथ दिली.
दोघांनीही त्याला तिथंच सोडून दिलं. जंगलामध्ये प्राणी येतील आणि अपघात वाटेल असा त्यांचा विचार होता. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना मृतदेह दिसला. पोलिसांमध्ये कळवण्यात आलं आणि पोलीस तपासामध्ये शेवटचा कॉल रोहितचा असल्याचं समोर आलं. कॉल रेकॉर्डिंग, लोकेशन आणि शेवटी चौकशीमध्ये रोहित पूर्णपणे कोसळला. त्याने सगळं काही कबूल केलं आणि कविताला देखील अटक झाली. आज कविता आणि रोहित दोघेही तुरुंगात आहेत. अमोलची आई मात्र एकटी पडली आणि अजून जन्माला न आलेलं बाळ वडिलांशिवाय राहिलं. क्षणिक आकर्षण, वासना आणि स्वार्थ यामुळे 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली. विश्वास हा संसाराचा एक उत्तम पाया असतो. एकदा तो तुटला की सगळं काही कोसळून जातं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अमोलने आंधळा विश्वास ठेवला म्हणून चूक झाली, की कविताचा स्वार्थ आणि रोहितची लालसा मोठी होती? याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येक नात्याला ही कथा एक मोठी शिकवण देऊन जाते. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन कथेसोबत.